आता सर जे नवीन उद्योजक आहेत ज्यांना म्हैस पालन करायचं आहे त्यांनी स्वतः कसं केलं पाहिजे आणि त्याच्याविषयी आता तुम्ही स्वतः पण करताय म्हणून सांगतोय. शेतकऱ्याला नवीन उद्योजकांना आम्ही एवढं सांगतो की म्हशी तुम्ही घेताना चांगल्या क्वालिटीच्या म्हशी घ्या. चांगल्या क्वालिटीच्या म्हशी घेतल्या तरच तुम्ही सक्सेस व्हाल. बरोबर. तुम्ही म्हशी घेताना जर किमतीकडे बघितलं आणि म्हशी कमी दुधाच्या घेतल्या तर नाही परवडणार तुम्हाला. तुम्हाला म्हैस कमीत कमी 12 लिटरपेक्षा जास्त दुधाची म्हैस पाहिजे. तुमच्या स्वतःच्या गोट्यात किती वैयक्तिक किती म्हशी असतात आणि दूध कसं माझ्या विकता? गोठ्यात वैयक्तिक माझ्या 60 म्हशी ह्या कायम असतात. कारण की मला दूध लागतं 600 लिटर रोज. त्यामुळे मी 60 म्हशी ह्या गोठ्यात कमीत कमी ठेवतोच. आणि काही दूध माझं खरेदी पण आहे. आता ह्या म्हशीविषयी जरा माहिती सांगा. आता ही म्हैस दुसऱ्या हाताची पारडी आहे. ही अतिशय भारी क्वालिटीची ब्रीडिंग क्वालिटीची ब्रीडिंग पर्पजची म्हैस आहे. ही माझ्या गोठ्यात खरेदी करण्याकरता अतिशय उंच भाव देऊन खरेदी केलेली म्हैस आहे. ती नॉट फॉर सेल आहे. विक्री करता नाहीये. ही विकत नाही तुम्ही? ही विक्री करता नाहीये. त्याचं काय रिझन आहे तुमच्या त्या गोट्यात? म्हशीला आता 18 लिटर दूध आहे आणि अजूनही तिचं 2 लिटर 3 लिटर दूध वाढेल. ओके. हा म्हणजे 20+ दूध देण्याची क्षमता आहे त्या म्हशीची. परंतु मला गोठ्यात सुद्धा चांगल्या क्वालिटीच्या म्हशी लागतात आणि ती मी गोठ्यात ठेवण्याकरताच आणलेली आहे. म्हणजे आता ही जी म्हैस कारण आहे की ती काय म्हशींच्या आपल्या शेतकऱ्यांना जर किमती सांगितल्या तर त्यांना त्या किमती चुकीच्या पण वाटतात. परंतु आम्हाला माहिती आम्हाला अनुभव आहे त्यामुळे आम्ही त्या म्हशी त्या क्वालिटीच्या सुद्धा गोठ्यात ठेवतो. ओके. तुमच्या स्वतःसाठी त्या स्वतःसाठी आणलेली आहे म्हैस. ओके. म्हणजे आता विक्रीसाठी जे आहे ती म्हैस वैयक्तिक विक्री करता नाही. ओके.